अतिशय महत्वाची उपयुक्त अशी ही इमारत आहे. म्हणजे खरं म्हटलं तर आपल्या या सावंतवाडी विभागाचं हे सत्ता केंद्र किंवा मंत्रालय आणि म्हणून इथे कारभार जसं आमच्या केसरकर साहेबांनी किंवा जिल्हाधिकारी मॅडमनी सांगितलं, इकडे कारभार कसा होतो यावर सावंतवाडीच्या पूर्ण या विभागाच्या जनतेच्या भविष्य अति अवलंबून असते. इमारत तर सुसज्ज बनेलच. मी प्लॅन बघितलेला आहे. जवळपास 4,33 लाखाचा जवळपास इकडचा पूर्ण निधी ते खर्च होणार आहे. 2 वर्षामध्ये ही इमारत पूर्ण करायची आहे. पण तुम्ही मला विचाराल, मी जिल्हाधिकारी मॅडमशी चर्चा करत होतो, मला विचारलं तर 2च फ्लोअरची इमारत बांधत असल्यामुळे 2 वर्ष थोडा जास्त वेळ दिलेला आहे. 1च वर्षामध्ये इमारत पूर्ण करणं, तर आमचे जे कोण कॉन्ट्रॅक्टर इथे आले असतील किंवा माहीत नाही, त्यांचंही आम्ही निश्चित पद्धतीने 1 वर्षामध्ये पूर्ण केलं तर त्यांचं कौतुक करू, हे आवर्जून ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने सांग. कारण का ही इमारत वेळेत पूर्ण होणं आणि ह्या इमारती पूर्ण झाल्यानंतर इथून लोकविमुख आणि पारदर्शक कारभार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. इमारत तर आपण सुसज्ज तयार करू, निधी चांगली खर्च करू, फ्लोर प्लॅन बघितल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याला प्रत्येक कारभारासाठी चांगलं व्यवस्थित बसण्यासाठी उठण्यासाठी अँटी चेंबर दिले आहेत, मीटिंग रूम दिले आहेत, इलेक्शन ऑफिस हॉल दिले, सगळं चांगलं दिलेलं आहे. म्हणजे अधिकारी वर्गाचं पुरेपूर काळजी या प्लॅनच्या निमित्ताने घेतलेली आहे. आता तुमची अगर एवढी काळजी शासन घेत असेल तर घारेजी आमच्या जनतेची काळजी घेणं आता तुमची जबाबदारी आहे. हे आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांग. नाहीतर तुम्ही एकदम आरामात एसी रूम मध्ये बसणार आणि बाहेर वेटिंग एरियामध्ये आमची जनता तासन तास बसली असेल तर अवेळी कधीतरी मला आणि केसरकर साहेबांना तिथे भेट देण्यासाठी यायला लागेल, हेही आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांग. नाहीतर नुसतं भूमिपूजनसाठी आलो, उद्या 1 वर्षामध्ये तुम्ही उद्घाटन पण करून घ्याल, एवढं काय हा विषय सोपं नाही. कारभार इथे पारदर्शक झाला पाहिजे. लोकांना कमीतल्या कमी फेऱ्या तुमच्या ह्या ऑफिसमध्ये कसा मारता येतील यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुमची वागणूक महत्वाची असली पाहिजे. तहसीलदार कुठे आहे? तहसीलदार आहे. तुमच्या लोकांची वागणूक चांगली असली पाहिजे. लोकांना तक्रारी येता कामा नाही. कानावर तक्रारी आहेत या सावंतवाडी विभागाच्या काही लोकांची. आलेल्या लोकांची वागता कसं, बोलता कसं, काम हो ना हो, लोकांची वागणूक ही 100% तुमची चांगली असलीच पाहिजे, हे आवर्जून तुम्हाला इथे ह्या निमित्ताने सांगून जातो.